तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मराठी सर्व्हिस या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, या योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी पात्र महिलांनी ई-के-वाय-सी अजून देखील केली नसेल, तर त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. तुम्हाला माहीतच असेल की 18 नोव्हेंबर 2025 ही ई-के-वाय-सी करण्याची लास्ट तारीख देण्यात आली होती. तर त्यावर आता एक अपडेट आला. आदित्य तटकरे यांनी आपल्या ट्विटर हँडलवर तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची ई-के-वाय-सी मुदतवाढ करण्यात आली असल्याची माहिती त्यांच्या ट्विटर हँडलवर त्यांनी दिलेली आहे. तर इथे पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-के-वाय-सी मुदतवाढ. तर याआधी तुम्ही जी ई-के-वाय-सी केली असेल तर चांगलंच आहे. पण तुम्ही जर ई-के-वाय-सी केली नसेल किंवा तुमचे पती नसतील, वडील नसतील, तर त्यांसाठी देखील या ट्विटर हँडलवर त्यांनी त्यांच्यासाठी देखील इथे अपडेट दिलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहायला विसरू नका, कुठेही स्किप करू नका. तर इथे पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-के-वाय-सी मुदतवाढ अशा प्रकारे ते सांगण्यात आलं आहे, की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे. तर दिनांक 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी ई-के-वाय-सी प्रक्रिया करावी अशा सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या. परंतु काही दिवसामध्ये राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती किंवा इतर अडचणींमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अनेक पात्र भगिनींना ई-के-वाय-सी करण्यात आलेली नाही. याची त्यांना पूर्ण कल्पना आहे आणि राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण जे निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे असा आहे, लाडकी बहीण योजनेच्या ई-के-वाय-सी करण्याची अंतिम मुदत आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच ज्या लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नसतील किंवा घटस्फोट झालेला असेल, त्यांना जो ओ-टी-पीचा प्रॉब्लेम असेल, त्या लाभार्थ्यांसाठी, त्या महिलांसाठी स्वतःचे ई-के-वाय-सी करावे व त्यांचे पती किंवा वडील अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र, आपल्या जवळच्या माननीय न्यायालयाचे आदेश, त्याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे. अशा प्रकारे येथे त्यांनी अशी सूचना तुम्हाला देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला येथे 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-के-वाय-सीची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तसेच जर तुमचे पती, वडील किंवा घटस्फोट झाला असेल, तर तुम्हाला त्याचं प्रमाणपत्र तुमच्या जवळच्या जिल्ह्यातील जे महिला व बालविकास अधिकारी असतील त्यांच्याकडे तुम्हाला जमा करायचे. अशा प्रकारे इथे त्यांनी अशी माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्यता आणि अखंडितता कायम राहणार आहे, अशा प्रकारे त्यांनी सांगितलं आहे. तर अद्यापही तुम्ही ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केली नसेल, तर तुम्हाला अशा प्रकारे इथे सरकारकडून विनंती करण्यात आली आहे, की तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत या प्रक्रियेचा लाभ घेऊ शकता आणि तुमची ई-के-वाय-सी पूर्ण करू शकता. तर लवकरात लवकर तुम्ही ई-के-वाय-सी करायची आहे. तर अशा प्रकारे ही मोठी अपडेट होती. तर तुम्हाला ही अपडेट कशी वाटली कमेंट नक्की करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.